नमस्कार मंडळी, माझ्या विदर्भ क्रिएटर सुनीता या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे, त्यामुळे आज मी माझ्या घरी भगवान शिवशंकराची मनोभावे पूजा करणार आहे. आजच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मी आधीच तयार करून घेतलं आहे. चला तर मग आजची पूजा आणि पूजेची मांडणी माझ्यासोबत करूया. सर्वात आधी मी आजच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे. शिवलिंग, रुद्राक्ष, बेलपत्र, पांढरी फुलं, गणपती पूजनासाठी पान, लाल फूल आणि दुर्वा घेतलेले आहे. नैवेद्यासाठी खोबरं, गूळ आणि फळ घेतलेलं आहे. शिवलिंगाच्या पूजनासाठी पिवळं चंदन, पांढरं चंदन, कुंकुम, अक्षत, धूप, अगरबत्ती आणि कापूर घेतलेला आहे. शिवलिंगाच्या अभिषेकासाठी पंचामृत आणि 1 लोटा जल घेतलेला आहे. तसंच आजच्या मूर्तीसाठी तांदूळ देखील घेतलेला आहे. आरती ताटही छान मी सजवून घेतलेलं आहे. ताटामध्ये स्वस्तिक काढलेली आहे आणि दिवा, तेल, फुलवात सगळं तयार करून घेतलेलं आहे आणि रुईचं पांढरं फूल पण सुद्धा घेतलेलं आहे. चला तर मग आज पूजेची मांडणी करूया. कशा प्रकारात आधी मी दिव्यांचे पूजन, कुंकुम, अक्षत वगैरे करून घेणार आहे आणि दिवा प्रज्वलित करणार आहे. देवाच्या समोर दिवा प्रज्वलित करताना मनापासून प्रार्थना करते, हे देवा, माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान राहू दे. माझ्या कुटुंबावर सदैव तुझी कृपा राहू दे. त्यानंतर दिव्याचे प्रज्वलन केलेले आहे आणि आरतीमध्ये जी मी फुलवात तुपाची आणि बनवलेली आहे ते पण मी ते लावून घेणार आहे पूजनासाठी. सर्वात आधी मी गणपतीचे पूजन करणार आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो. त्यासाठी मी संजय पात्रामध्ये गणपती आणि 2 सुपारी घेतलेली आहे. त्याने पंचामृताने स्नान करून घेऊया आपण गणपतीचे. त्यानंतर मी जे पानं आणलेले आहे गणपती पूजनासाठी ते पानं वगैरे ठेवून घेणार आहे पाटावर आणि गणपतीचे स्नान झाल्यावर गणपती आणि 2 सुपारी मी पाण्याने स्वच्छ करून तेच पानावर ठेवणार आहे. त्याला अक्षत, कुंकुम, लाल फूल, दुर्वा हे सर्व मी अर्पण करणार आहे गणपतीला. आणि नैवेद्य प्रसादामध्ये जे मी गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे ते पण मी गणपतीला दाखवून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं गणपती पूजन पूर्ण झालेलं आहे. आता आपण भगवान शिवशंकराची पूजा करून घेऊया. सर्वात आधी मी शिवलिंगाला अमृताने अभिषेक करत आहे. त्यानंतर शुद्ध जलाने शिवलिंगाला स्नान घालते. दोन्ही शिवलिंगाचे पूजन करण्यासाठी मी रुद्राक्ष आणि शिवलिंग मी ज्या ताटामध्ये स्वस्तिक काढलेली आहे व्यवस्थित, त्यानंतर शिवलिंगाला तिथं त्यांची स्थापना करणार आहे. त्यानंतर पिवळं चंदन, पांढरं चंदन, अक्षत अर्पण करते आणि भगवान शिवशंकराला बेलपत्र अर्पण करण्यासाठी आज मी महादेवाला 71 बेलपत्र श्रद्धेने अर्पण करणार आहे. प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना मी भगवान शिवशंकराचं स्मरण करत मंत्राचा जप करणार आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. अशा प्रकारे एक बेलपत्र महादेवाला अर्पण करत बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ करून योग्य पद्धतीने शिवलिंगावर वाहते. हर हर महादेव फूल आणि आता महादेवाला पांढरं फूल अर्पण करते. त्यानंतर रुईचे फूल आणि पूजेसाठी आणलेल्या इतर वस्तू श्रद्धेने अर्पण करते. मनापासून महादेवाकडे प्रार्थना करते, हे भोलेनाथ, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर सदैव तुझी कृपा राहू दे. सुख, शांती, समाधान लाभू दे. त्यानंतर मी तांदूळाच्या दुरी काढल्या होत्या 21, त्या मी शिवलिंगाला 2-2 करत वाहणार आहे. मंत्र म्हणत श्री शिवाय नमस्तुभ्यं करून 21 वेळा वाहणार आहे. आजची शिवमूठ महादेवाला अर्पण करणार आहे तांदूळाची. आज मी ती तांदूळाची शिवमूठ घेऊन ती भगवान शिवशंकराच्या चरणी मनोभावे अर्पण करणार आहे. हर हर महादेव. आता महादेवाला नैवेद्य म्हणून फळ अर्पण करते. त्यानंतर धूप, अगरबत्ती आणि कापूर लावते. अशा प्रकारे आजची भगवान शिवशंकराची पूजा मनोभावे पूर्ण झालेली आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी नागपंचमीची पूजनसुद्धा मी करून घेतलेले आहे, कारण की आज नागपंचमी असल्यामुळे मी नागदेवतेची पण पूजन वगैरे करून घेत आहे. तर शेवटी आपण गणपती बाप्पा आणि महादेवाचे आरती करून घेऊया. आरती करताना मन शांती ठेवून देवाचे स्मरण करूया. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया.
तर मंडळी, अशा प्रकारे आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवाराची पूजा माझ्या घरी मनोभावे पूर्ण झाली. आजची पूजा करताना मनाला खूप प्रसन्न आणि शांत वाटलं. तुम्हालाही आजचा माझ्या पूजेचा ब्लॉग कसा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.